आता अशोक खरात प्रकरणात ईडी आणि इन्कम टॅक्सच्या विभागाच्या कारवाईला सुद्धा वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अशोक खरातचे जे नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता असतील, प्रॉपर्टी असतील, या सगळ्या ठिकाणी हे छापेमारी केली जात आहे। मी नाशिकच्या खरं तर गोविंदनगर भागात असलेल्या अशोक खरातच्या घरी आहे। इथे सुद्धा आता काही वेळापूर्वी जे इन्कम टॅक्सचे अधिकारी आणि ईडीचे अधिकारी हे दाखल झालेले आहेत। संपूर्णपणे जी मालमत्ता आहे अशोक खरातच्या त्या सगळ्या संदर्भात चौकशी ही केली जात आहे। कालपासूनच ईडीचं एक पथक नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। खरं तर ईडीच्या पथकाकडून नाशिक जिल्ह्यातील जे एकूणच अशोक खरातचे जे प्रॉपर्टी आहे त्या सगळ्या संदर्भात हे चौकशी केली जाते। नाशिक असेल, शिर्डी असेल, नगर असेल, इथे वेगवेगळ्या ठिकाणी अशोक खरातने जे प्रॉपर्टी हे घेतलेले आहेत खरं तर त्या सगळ्या संदर्भात जे ईडीकडनं चौकशी केली जात आहे। अगदीच काही दिवसांपूर्वी जे ईडीने या सगळ्या संदर्भात एक गुन्हा सुद्धा हे दाखल केलेला आहे। अशोक खरातने मागच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात हे मालमत्ता जमवलेला आहे अशा पद्धतीचा संशय होता आणि ते तपासामध्ये देखील समोर आलेला आहे। आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग संदर्भात एक जे ईडीने एक एकूणच गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या संदर्भात आता ईडीकडनं ही संपूर्णपणे चौकशी केली जात आहे। नाशिकमधले प्रॉपर्टी असतील, त्याच पद्धतीने नगरमधले प्रॉपर्टी असतील, सोलापूरमधले काही प्रॉपर्टी अशोक खरातने घेतलेल्या आहेत, मुंबईमध्ये असतील, पुणेमध्ये असतील, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या ठिकाणी जे अशोक खरातने प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात चौकशी ज्या ईडीकडनं केली जात आहे। आणि त्याच पद्धतीने जे SIT कडनं सुद्धा या सगळ्या मालमत्ताची चौकशी करण्यासाठी जे इन्कम टॅक्सला सुद्धा एक पत्र देण्यात आलेलं होतं। आता इन्कम टॅक्सचे अधिकारी सुद्धा या सगळ्या संदर्भात चौकशी करताना आपल्याला बघायला मिळतोय। कालपासून जे ईडीचं पथक हे नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। मी नाशिकच्या अशोक खरातच्या घरी आहे, इथे छापेमारी झालेली आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे ठिकाणी जे अशोक खरातचे प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी संदर्भात हे चौकशी जे ईडीचं पथक असेल किंवा जे आयकर विभागाचे अधिकारी असतील हे करताना आपल्याला बघायला मिळतोय। आपण हे गाड्या बघू शकतो की जे इन्कम टॅक्सचे जे अधिकारी आहेत ते या घरी दाखल झालेले आहेत आणि ईडीचं पथक सुद्धा नाशिक असेल किंवा जे ईशानेश्वर मंदिर असतील, सिन्नरमधले काही ठिकाणी असतील, खरं तर ज्या ठिकाणी अशोक खरातने मालमत्ता घेतलेली आहे या सगळ्या ठिकाणी हे छापेमारी करताना आपल्याला बघायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात मालमत्ता जे आहे ते अशोक खरातने मागच्या काही वर्षांमध्ये जमवलेला आहे। हा पैसा कुठून आला आणि एकूणच कुठे वापरण्यात आलेला आहे खरं तर त्या संदर्भात आता चौकशी जे ईडीचं पथक आणि आयकर विभागाचं पथक हे करताना आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।